मंडलम भगवान विष्णु मंडलम मधुसूदन मंडलम देवकी पुत्र मंडलम गरुड़ध्वज श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे ब्रह्मानन्दाः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रीपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजं श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। हांगाचे अनेक कुठलं विष्णुमूर्ती देवाचेरी मस्तीतलं विश्वास दवरला आसा, मस्त म्हळ्यार मस्त दवरला आसा। कसने कष्ट आयलेरी, कसने अडचण आसलेली, कसनेच एक कार्य करचें आसलेली पयले एक देवस्थानात चौकारी दर्शन मुखांतरकी नाजाल्यार एक प्रसाद घेवन मुखार सुच तसले एक परिपाठ आसा। तो कितलेही व्हड मनुष्य कितलेही कोट्याधीश उरतालो कितलेही असल्यार वैकेची एक विष्णुमूर्तीले एक प्रसाद घेवन तो मुखार सरता। आमकां गोत आसा एग्जाम टायमार आयल्यार वैकेची देवाले एक प्रसाद घेवन गेलो एग्जाम वचचे तसले एक परिपाठ आसा। म्हळ्यार चरडाल एग्जाम आसा त्या चरडाल एग्जाम बरे रितीन जावका म्हण कितें एक गंध प्रसाद कसकी हांगा दितात ते मात ते लावन घेवन वचचे तसले कसकी एक क्रम दितात त्या निशीची केलोपंत औषधोपचार वेगळे दितात। एक पंत डाळिंबे रोसू अशें न्ही घेवचे तसले मस्तीतले विचार हांगा दर्शनाऱ्यांनी अभिव्यक्त जाल्लो आसा। म्हळ्यार इतले एक विश्वासू हांगाचे एक जनांत आसा। आमगेल समाजाचे जाल्लेची आमगेल समाजाचे लोक सोडून अन्य समाजाचे वैके लोक हांगा येवन विचारता म्हळ्यार आमगेल त्या विष्णूले सामर्थ्य कितलें आसा म्हणून तसले एक विष्णूला आमी आराधन करताची तसले एक विष्णू आमगे इष्टदेव जावन आसता म्हणल्यार आमगेलें एक व्हड भाग्य। तसले एक परिसरांतू आमी वास करता आसा म्हणल्यार ते तुमगेले एक म्हालगड्याले पुण्य म्हणका। आमी हांगा येवचे पयले एक 2-3 आमगेले एक मठाचे केलो एक काम आशिल्लें। कालचे दिवसाकची कालीची वर्धंती उत्सव आनी कालच्या दिवसाकची आमगेले मठाचे 2 कार्य कालच्या दिवसाकची जाले। एक आमगेले मठाचे कंस्ट्रक्शन जाता आसा ताजे ते अप्रूवल जाता 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 कालच्या दिवसाकची अप्रूवल जावन गेलो आमगेले मुकाबलात नेक्स्ट स्टेपाक आतां पावले। त्या नैशीची मठाची मस्तीतली जमीन आशिल्ले ते जमीन म्हळ्यार रान टायप अशें कसकी म्हणून गेलो सरकार ताका प्रायवेट फॉरेस्ट करता म्हणून कसकी PF लावपा म्हणून कसकी हें केलें। किंतु देवाल दयेन आमगेले कसने एक जमीन आशिल्ले जे PF लावपा म्हणून आशिल्ले ते PF म्हणून गेलो लायन आशिची त्या PF-आतल्यान भायर आमकां करूसून दिले। सो ताचे पेपर कालच्या दिवसाकची हांगा गोंयचे थोडे लोक आयले तुमकां काल गोत्त सुरताले एक 4 चेडूं आयिल्ले। तांणी ते कागद घेवन घेवन आयिल्ले की तांकां कसान विशय गोतना बट आमकां विशय कडेन कळ्ळे की स्वामीन ते जमीन कसान आशिल्ले ते डिनोटिफाय जाले म्हणजे नोटिफाय कर काम नाशिल्ले किंतु देवाल अनुग्रहान ते डिनोटिफाय जाले। आमी वैकेची PF लागता म्हणून केले आमी खंडित PF लागता म्हणले आनी हे विशय म्हळ्यार हे संदर्भार प्रस्ताव जाता म्हणून गोतून नाशिल्लो आमकां। म्हळ्यार लागीं 6 म्हयने जाले 6 म्हयन्यातल्यान तेन्ना सर्वे करून जाले तेन्ना सायन करून घेवन दिले कसन जाता सोड गोतना किंतु अचानक कालच्या दिवसाक विषय आयले की आमगेले कसन एक जमीन आसा ते PF-आतल्यान भायर येता। सो आमगेले मठाक ना जाल्यार PF जाल्लो आसल्यार आमगेले जमीन
आमगेल्या मठा नावार असल्यार वैद्याची एक थंय झाड्ड आसा हल्लेक मठाचे खंयचे कामाक झाड्ड जावपाक म्हळ्यार आपुडचे पळय जाय आमगेले जमनिना आमगेले मठा नावार असल्यार पळय ते आपुडचेच जाय तशी एक संदर्भ येवचे आशिल्ले किंतु देवान हांगा येतना बरे एक सुद्धी आयकून तशी करून दिले तशी आज सकाळी अनेक विषय आशिल्लो कालच्या दिवसाची एक कमिटी आयिल्ले गोकर्ण कमिटी आयिल्ले तांगेले एक प्रस्ताव घाल्ले तांणी वचून विचार लायले त्या व्यक्तीन वैके हो म्हणून समजले म्हळ्यार लेखील तशी काम ताबडतोब तीन बरे विषय कालच्या दिवसाक आमकां आयच्या दिवसाक एक आणि कालच्या दिवसाक वर्धंती दिवसाक 2 अशी 3 कार्य देवान करून दिले म्हळ्यार हांव तेची सांगले की तुम्ही देवाचेर कशी विश्वास दवरताची देव ताका समजावन फल दिता म्हणून एक विषय तरी आउट आशिल्ले म्हळ्यार 6 म्हयन्या वयर जाल्ले ते केन्ना कसले विषय गोत नाशिल्ले एक विषय जिवंत आशिल्ले आणि उठो हक्का परिहार आमकां अंगस्थानाची मेळिल्ले आमचे गोड संतोष मेळ्ळो आसा आणि पूर्वाश्रमांत हांगा मस्त पंथ आयले मस्त पंथ आमी हांगा विचार केल्लो आसा मस्तीच विषय आसा किंतु देवान त्या समयाचेर आयितना देव पावता म्हणून गेलो विष्णुमूर्तीन दाखोवन दिल्लो आसा तशीच आमगेले भगवत गीतेंत एक विषय येता की आमी कसले देवाक अर्पण करीत म्हणून पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम उपहृतं भक्त्या अश्नामी प्रयतात्मनः म्हणून त्या भगवत गीतेत एक श्लोक येता थंय पत्र पुष्प फल तोय म्हळ्यार उदक हे उठूचे आमी भक्तीन समर्पण केल्यार देव पावता म्हणून तांचो विशय सांग बट एक कसन की म्हळ्यार हे चारही वस्तू आमगेले न्ही जर आम्ही कसले तरी देवाक दिवका म्हळ्यार त्या वस्तू पहिले आमगेल उरका आमगेल असल्यार मात्र आमी कोणाक दुसऱ्या दिवचे जाता आता तुमगेले गाडी आता तुम्ही खरेदी केली तुम्ही त्या व्यक्तीक दिल्या म्हळ्यार तुमगेल असल्यार मात्र त्या व्यक्तीक दिल्या म्हणून सांगले जाता कोणालकी आशिल्ली गाडी हांव दिली म्हळ्यार ताका प्रयोजन ना स्वतः तुगेले असल्यार मात्र ताका दिले म्हळ्यार हांव गाडी दिल्या हांव ताका हेल्प केल्या अशें कसाने सांगितलें आता देवाक आमी कसले अर्पण करता पत्र पुष्प फल तोय ना पत्र तुम्ही निर्माण केले ना पुष्प तुम्ही निर्माण केले ना फल तुम्ही निर्माण केले ना उदक तुम्ही निर्माण केले हे चारही वस्तू जे आमी देवाक समर्पण करताची ते चारही वस्तू तुमगे नाही तर देवाक कसं समर्पण केले हांव देवाक फूल दिवंक गेला आयलो हांव देवाक पुष्प दिवंक गेला आयलो हांव देवाक पत्र दिवंक गेला आयलो हांव देवाक इतले मोसंबी एप्पल आनी दिवन आयलो हांव इतले कळसकटले उदक दिवंक गेला आयलो अरे बाबा तुगेले न्ही खंय तुगेले उदक तुगेले म्हूण खंय सांगचें जाता फल तुगेले म्हूण खंय सांगचें जाता पुष्प तुगेले म्हूण खंय सांगचें जाता पत्र तुगेले म्हूण खंय झाडार जाले तूं हें केलें उदक मात्र तुगेले उरतालें किंतु तें निर्माण तूं केलें ना न्ही निर्माण देवान केलें तशेंच त्या हे चारही वस्तू देवान निर्माण केल्ले आसले तुम्ही देवाक कसं दिले तूं तागेले निर्माण आणि निर्माण कोण आनी परतून ताका दिले म्हळ्यार तुमगेले कसं दिले तुमगेले काही दिलें ना तर देवान तुमकां तें फल दिवका खंयचे हांवें सृश्टी केले त्याची तूं म्हाका हाडून दिता आसा तुगेले कसं न्ही आमगेल्यान तूं केन्नाय उदाहरण एक सांगताची 60 वर्साचे शांती येता 60 वर्साचे 70 वर्सां शांती इन्विटेशन उरता इन्विटेशनाक कसं बरें उरता की म्हळ्यार चौडवान बापसुले शांती करचे अशी बरें उरता म्हळ्यार चौडवां आमंत्रण दिता आसात की म्हळ्यार मागेल बापसुले 60 वर्साक तुम्ही येवका उग्ररती शांतीक येवका म्हणून घेवन चौडवां आमंत्रण करेताच मागेल बापसुले 60 वर्ष जाले आणि ते 60 वर्सां शांतीक तुम्ही येवका म्हणून चौडवां आमंत्रण दितात कडेरी चौडवां वचून गेलो खर्चाने कशी जाली म्हळ्यार ना बापसून पैसे दिले म्हणतो तो अर्थात बापसूला पैसे घेऊन गेलो बापसूले शांती करचे तागेल पैसे न्ही चेल्ल्याक पैसे न्ही तो चेल्ले सान उरले रे
तो 10th स्टँडर्ड शिकता उरतालो नागरी तो 2nd PUC शिकता उरतालो तेन वैकेची बापू 60 वर्षांत बापू सुद्धा गेल ना मारीचे आमंत्रण घालता बट खर्ची तू कोण करचे बापून खर्च करचे नाव कोण सांगचे पुता नाव सांगचे ते आमंत्रण पत्रिकेरी पूत खर्च करत तशी बरल उरता सो आमगेल वैकेत तशीची देवानं सृष्टी केलाय आणि परतून कोणा दिता मी देवाका दिता तुम्ही तुमगेल कसाने दिता ना तुमगेल स्वंताचे कसाने दिता त्यातून त्याची श्लोकां तू मुखार बरेतान सांगलाय की पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति म्हणजे सांगलाय देव त्याची जी त्यातून आम्ही देवाक संबोधन करताना आम्ही कसं म्हणतात देवाक करुणामूर्ती म्हणून सांगतात दया सागर म्हणून सांगतात दया निलय म्हणून सांगतात कितें कर आमचेर तुवें करुण केल्लो आसा आमचेर दय केल्लो आसा कसं दय केलें पळय जे देवान सृष्टी केल्या पत्र पुष्प फल तोय जे देवान सृष्टी केलें तुवें नवीन कसं नाही कर का म्हणना हांवें सृष्टी केल्ले वस्तू म्हाका अर्पण कर किंतु अर्पण करताना भक्ती म्हणले एक ताका ऍड करून म्हाका कधी हांव घेता म्हणून देव सांगता तू भक्ती मात्र ताका ऍड कर मागेले वस्तू म्हाका दिताना तू भक्तीपूर्वक जावन म्हाका दिले रे हांव घेता म्हणून सांगितला त्यातून भावग्राही जनार्दन म्हणून सांगतात देवाक सांगताना भावग्राही जनार्दन लोकाले भावना ग्रहण करता असेल तसं देव म्हणून सांगतात तू तू कसा वस्तू अर्पण केल्या त्या ग्रहण करना तू कितले ऍपल दिले पळे ना तू कितलं फूल दिले तो पळे ना किंतु त्या फूल दिताना तू गेले भावन कसे आशिल्ले त्या तो पळोवंक येता त्या निमित्तान आता रथोत्सवा संदर्भ येता आता व्हड घड्याळ घेवन गेले येता हांव इतलो व्हड घड्याळ दिता ते हांव तितलो व्हड घड्याळ दिता हांव 4 घड्याळ दिता हांव 10 घड्याळ दिता कितलं घड्याळ दिल्यार प्रयोजन ना दितान तुगेल भावन कशें आशिल्लें तें म्हत्वाचें ते दुसऱ्याक दाखोवच कितें तूं दिता जाल्यार दिता तूं प्रयोजन ना तो 4 दितल्यार हांव 5 दिता तो 5 दितल्यार हांव 6 दिता म्हळ्यार तागेले ताका हें करचें कितें रे तागे कित्याक चड गौरव मेळचे कितें करचें आसलें रे आनी तूं देवाल विशय कसो न्हय ना तुमगेले विशय जाल्यार बीन आहा बाकी खंयचेय विशय ना तूं देवाक संबंदीत ना देवाक जर संबंधित आशिल्लो तर पण म्हाका वर्षासन देवाक पावोचूच आसा हांव भावनेन एक पावेस दिता तो देव संतुश्टीत जाता किंतु आनी तूं कॉम्पिटिशन करत उरले हांव 2 तो 3 आनी तो कितें दिता पळय म्हणून पयलो वचून पळय तो 3 दिता असो म्हणून आयकलां हांव 4 वचून हाडटा अशें केल्यार देव पावना खंडीतय पावना तो महाविष्णू रो आमगेलो रामदेव वीर विठ्ठल रो कोणेय पावना कित्याक की म्हळ्यार भावना ना तुम्ही वस्तू कसं समर्पण करते कॅन तुम्ही कॅन्या घड्याळ सृष्टी केल्ले ताणे तुम्ही कसं ताका दिवचे 4 की 5 की म्हणून तागेले कितले की आसा तसं ताका कसं नाही अपेक्षा ना की तू अपेक्ष कसं नसा तू माझेर बद्दल कसं भावन दवरले त्या देवाक कळत तातूंत भावग्राही जनार्दन म्हणून सांगताची तातूंत मुखावेले आता रथोत्सव खर्च आसा सप्तमी दिवसाक आम्ही त्या संदर्भारी गोंगोळी उरताची किंतु पोरू वर्सा आमी रथोत्सव आशिल्ले अंदू वर्सा आमी हांगा वर्धंती कसाची आणि वर्धंती असताना देवाक मुख्य प्राणाक तशीच ही विष्णू मूर्तीक अभिषेक करता अवकाश मेळो तशीच ही ताका समजावन घेवन फल वैकेची देवान बेगी कोरसून दिले आता योगा म्हणून आशिल्ले आमी सांगचे ह्याची संदर्भात योगा म्हणून आशिल्ले केन्नाय येवे तशें केन्नाय येवे तशें ते 12 तारीखाक योगा म्हणून आशिल्ले बट देवाल कसं की एक लीला आमी हांगा आसतना आमी खंय चड मानत आशिल्ले त्या स्थलाक आयतना स्वाम्यान म्हळ्यार देवान आमकां अनुग्रह करून दिले आनी तूं आयज दिवसाक आमी मुखावेल्या गोंगोळी प्रयाण घेता आसाची तशीच आमी आयज दिवस तुमकां एक विशय सांगिल्लो अभियानाचे बद्दल ताचे एक कसं विशय आसा आयज दिवसाक सांजेरी आमी गोंगोळीक पावितना ते विशय आमी उद्घोश करताले आयकता उरा कडेरी तुमगेले मस्त तांतू सहयोग जावका तुमगेले योगदान जावका ते असल्यार मात्र आमगेले संकल्प परिपूर्ण जावच्याक एक अवकाश मेळटा आनी तो आयच्या दिवसाक
स्वाम्याला मुकाविले कार्यक्रमावरची पहिल्या आणि सभा कार्यक्रम गांधून घेतले. तुम्ही अत्यंत श्रद्धा भक्तीपूर्वक जाऊन स्वाम्याक आदर गौरव स्वागत केल्याबद्दल आम्ही संतोष व्यक्त करताची. मुकावे दिवसांतू हांगा रथोत्सव घडील निमित्तानं ते रथार बशील तसले देवाले दर्शन घेतील निमित्तानं पुनर्जन्म नाम गीत सांगितलं. रथस्थम चक्रिणम दृष्ट्वा पुनर्जन्म न विद्यते पदे पदे अश्वमेधस्य फलम अवाप्नोति मानवः म्हणून सांगितलं. अश्वमेध याग म्हणून तुम्ही महाभारतात ऐकलं होतं. पांडवांनी अश्वमेध याग केलाय, पांडवांनी राजसूय याग केलाय, असल मस्तीतले शब्द ऐकलं होतात. किंतु आजी अश्वमेध याग कर म्हणारी कोण करतात? त्यांना काळात अश्वमेध याग कशी म्हणारी एक घोड्याक सोडचे, एक घोड्याक बांधून येणं त्यांनी सोडचे. ते घोडो एक 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 रांग्याले आस्थाना बता. पहिले म्हणा होड राय हांग एकल राय थंय एकल राय ते तागेल आढळीतात देवचे अशी मस्त लोकाले एक 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 खेळायचे. ते घोड्याक खंयचे तरी रायान धरले, ते सोडू सुनू ताक पराजय करू सुनू कडेर याग करका. याग पहिले करचे नाही. ते घोड्याक उठू रायान हे करून गेलो थंय जयशील जल नंतर मात्र त्यांना अश्वमेध याग करचे अवकाश मिळता. पराजय जाल्यारी अश्वमेध याग करचे जायन. त्या घोड्याक सोडून हाडका, त्या रायाक पराजय करका, त्यांना मात्र तुमका अश्वमेध याग करचे मिळता. आता अश्वमेध याग कर म्हणारे आता घोडो दिसना, आता घोड घेऊन दिसता, घोडो दिसना. उठूकडे पळाल्यारी गाडी दिसे, आता खंय घोड दिसना. तर अश्वमेध याग घेऊन कोणे धरल्यार वचून ताका पराजय करून कशी करता तुम्ही? सो आईच्या कालमानाक ते जावचे नाही. किंतु अश्वमेध याग करचे जायना उरतले, किंतु अश्वमेध याग केलं फल ते मिळचे साध्य असा. ते कशी की म्हणाली रथार बशील तसले देवाल दर्शन केले. रथस्थम चक्रिणम दृष्ट्वा पुनर्जन्म न विद्यते. दोन फल, एक पुनर्जन्म प्राप्त जायना. दुसरं कसं की म्हणाली अश्वमेध कसं नसा त्याची फल वैगेची ते रथार बशील तसले देवाल दर्शन केल्यावर मात्र तुमका अवकाश मिळता. पळया संपूर्ण पंचग्रामांतू तुम्ही जर हे केले खाली एक 3-4 कडे मात्र रथोत्सव घडता असा. एक हळदीपूर, एक होन्नावर, एक माविन कुरवा, एक तुमगेले कोडलमन. बाकी मस्तीतले असच असले एक 4-5 कडे मात्र कसले रथोत्सव घडता, बाकी कडे रथोत्सव घडना. तसं तुम्ही एक संतोष जाऊ का की आमगेल पडलं म्हणे तो रथोत्सव असा आणि रथार बशील तसेल देवाक प्रतिवर्ष पळत असेल अवकाश तुमका मिळता म्हणून तुम्ही संतोष पावता. बाकी लोकांक कसं की म्हणे थंय वच का, त्यांनी दुसरे गावा वचून गेलो, थंय वचून गेलो देवा पळो का. तुमका तशी दी तुमगेले गावांत तू रथोत्सव जाता त्याची तुमगेले एक परम भाग्य. आणि हांग कशी की म्हणाली याद राखना सगळं वचून गेलो ताका एक सेपरेट रथबीदी उठलो का कशी देवस्थाना याद राखाची रथबीदी हे ते उठता. किंतु हांग कशी विंगडाची हांगा देव हांगाचा रथबीदी अनेकडे असा. ते म्हणजे लोकांना मुद्दाम जाऊन गेलो थंय वचून गेलो रथोत्सव पळोच तसले एक संदर्भ पडलं म्हणे घडता. किंतु आईच्या दिवसाक तुम्ही स्वागत केल्याबद्दल आम्ही पुन्हा संतोष व्यक्त करताची. देव सगळ्यांका बरं घडवो. तुमगेले घरांतू तुम्ही करता असाल उद्योग व्यवसायांतू तुम्ही राबता असाल गावांतू तशीच आमगे कोटलमने गावांतू तशी देवस्थानाच्या प्राकारांत नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदत उरो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेला आशीर्वाद पर भाषणाच्या मंगलकडे त्यांची श्रीकृष्ण अर्पण. Yeah.